आज शिर्डीमध्ये भाजपचे प्रदेश महाविजय अधिवेशन होत आहे। तर या अधिवेशनामध्ये प्रदेश पातळीवरील नेते तसंच भाजपचे मंत्री उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल। तर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे एक दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे यावेळेला उपस्थित असतील। तर या निमित्तानं शिर्डीमध्ये भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। अधिवेशनाची जोरदार तयारी सध्या केली जाते। मात्र या अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय पक्षांच्या शिर्डी वारीबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? भाजप जो देशातला आणि राज्यामधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणता येईल, सगळ्यात जास्त खासदार आणि आमदार सुद्धा याच पक्षाचे आहेत आपल्या राज्यामधले, तर असं म्हणता येईल की असा हा जो पक्ष आहे त्यांचे एक अधिवेशन, एक दिवसीय अधिवेशन या ठिकाणी होत आहे। कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि कशा पद्धतीचं आजचं कामकाज असेल या अधिवेशनाचं? निश्चितच फरा तयारी जर म्हणायचं झालं तर महाविजयाचं हे महाअधिवेशन आहे आणि त्यामुळेच माझ्या पाठीमागे मी दाखवू शकतो की श्रद्धा सबोरी भाजपची महाभरारी, म्हणजे एकंदरीत सर्वाधिक जास्त आमदार 2019च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सुद्धा विरोधी बाकावरती भाजपला बसावं लागलं होतं। या उलट 2022 मध्ये जरी राज्य सत्तांतर झालं तरी उपमुख्यमंत्री पदावर भाजपला समाधान मानावं लागलं होतं। समसमान मंत्र्यांचा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता। मात्र त्यानंतर आता थेट 2024 मध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री भाजपचा आहे, जवळपास निम्म मंत्रिमंडळ आहे ते आता भाजपचं दिसून येत आहे आणि हाच श्रद्धा सबोरीचा सल्ला आज सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या या महाअधिवेशनात दिला जाऊ शकतो। या उलट भाजपने जी महाभरारी घेतलेली आहे त्या महाविजयाचा आज एकंदरीत सेलिब्रेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आज ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्या निमित्ताने आज त्यांच्यावरच्या व्याख्यानाने या महाअधिवेशनकर्त्यांनी या महाविजयामध्ये आपला वाटा उचललेला होता। ज्यांचं निधन झालेलं आहे मात्र त्यांचा शोक प्रस्ताव आज एकंदरीत मांडला जाईल आणि त्यानंतर थेट चंद्रशेखर बावनकुळे हे आहे ते आपल्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील, जे प्रदेशाध्यक्ष आहेत। या उलट या महाविजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जनतेने ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आशिष शेलार आहेत तो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवार आपल्याला या ठिकाणी त्या प्रस्तावास अनुमोदन देताना पाहायला मिळतील आणि त्या पाठोपाठ मग नितीन गडकरींचं भाषण आपल्याला ऐकायला मिळेल। इतकंच नाही तर दिग्गज नेते म्हणजे विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांची भाषणही या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे विधानसभा जिंकल्यानंतर राज्यातील मिनी विधानसभांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ज्यामध्ये जिल्हा परिषदेपासून महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्यासाठी नेमका अमित शहा कुठला कानमंत्र देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अधिवेशन पुरतं हे आजचा दिवस महत्त्वाचा नसून हे अधिवेशन संपल्यानंतर अमित शहा यांनी 2 महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत फरा। त्यामध्ये एक बैठक होईल जी भाजपचे 20 मंत्री आहेत त्यांच्याबरोबर होईल, तर दुसरी बैठक आहे ती कोर कमिटी बैठक असेल। त्यामुळे नेमकं आता आगामी वाटचालीसाठी अमित शहा भाजपच्या मंत्र्यांना आणि कोर कमिटी सहित इथे जमणाऱ्या जवळपास 15,000 पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे अवघ्या राजकीय होत्याचं लक्ष असेल। निश्चितच चेतन, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।